दत्ता तुझा मला चंद्र कपाळी केसरी गंध कपाळी केशरी गंध दत्तभक्ती वदनाचा नाद माझ्या या झोपडीत दत्तवदनाचा नाद माझ्या या झोपडीत दत्तभक्ती वदनाचा नाद माझ्या या झोपडीत दत्तभक्ती वदनाचा नाद माझ्या या झोपडीत श्री गुरुदेव दत्त नवाई माझ्या या गरीबाच्या झोपडीत श्री गुरुदेव दत्त नवाई माझ्या या गरीबाच्या झोपडीत तुझा मला चंदन कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला चंदन कपाळी केशरी गंध शिवशंकर महादेव बाळाने गळ्यात रुद्राक्षांच्या माळा शिवशंकर महादेव भोळा यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा ओम शंकर ओम शंकर ओम शंकर ओम शंकर वाटत ते उच्चारावे पंचाक्षर वाटत असे उच्चारावे पंचाक्षर दत्तभक्ती वदनाचा नाद माझ्या या झोपडीत दत्तभक्ती वदनाचा नाद माझ्या या झोपडीत पुंडलिकावरुण पंढरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकनित्यं विमलमचलं सर्वाणि साक्षिभूतं भावातीतं त्रिभुवनं नमामि। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। जगन्नाथ महाराज की जय। श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय। ओम शिव चैतन्य गुरुनाथ महाराज की जय। ओम चैतन्य सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन सुदेव दत्त दत्त दत्त। आज या ठिकाणी श्री गुरुदत्त मंदिर श्री क्षेत्र शिरूर या ठिकाणी आपण सर्वजण धर्मनाथ बीज साजरी करण्यासाठी जमा झालेलो आहोत। धर्मनाथ बीज हा नाथ पंथामधला सर्वात मोठा उत्सव मानला गेलेला आहे। त्यामुळे प्रत्येक नाथ भक्त धर्मनाथ बीज हा मनपूर्वक मनापासून आपल्या यथाशक्तीने ज्या ठिकाणी जमेल, कोणी घरी करेल, कोणी मंदिरात करेल, कोणी एखाद्या ठिकाणी जर धर्मनाथ बीज साजरी होत असेल त्या ठिकाणी यथाशक्ती काय दान दक्षिणा श्रमदान अन्नदान त्या प्रकारे तो धर्मनाथ बीज साजरी करतच असतो। कारण की हा नाथ पंथामधला सर्वात मोठा उत्सव असतो।
तर याच धर्मनाथ बीच आपण का करतो, कशासाठी करतो, व धर्मनाथ बीजेचं महत्त्व काय, नेमकं धर्मनाथ बीज केव्हापासून चालू झाले, कशी चालू झाली आणि नाथ संप्रदायामध्ये या धर्मनाथ बीजला काय अनन्यसाधारण महत्त्व आहे, याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. बऱ्याच आपल्या भागामध्ये भरपूर कमी लोकांना धर्मनाथ बीजबद्दल माहिती कमी आहे. काही भागामध्ये धर्मनाथ बीजचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असल्या कारणास्तव त्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये धर्मनाथ बीज होत असतात. कारण की नाथ संप्रदायातला हा सर्वात मोठा उत्सव असल्या कारणास्तव प्रत्येक जण धर्मनाथ बीज साजरी करत असतो. याच धर्मनाथ बीज बद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मी या आमच्या सद्गुरू माऊली अण्णाबाबा महाराज ज्यांना आपण प्रेमाने आदराने आपण महाराज म्हणतो, त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ भक्तीची जाण गुरुचरणात, या भक्तीची जाण गुरुचरणामध्ये या ग्रंथामध्ये जे धर्मनाथ बीज बद्दलचं लिहिलेलं आहे आपल्या गुरुमाऊलीने, ते आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. धर्मनाथ बीज का व कशासाठी साजरी करतात व आपण ती का करावी, या बीजेपासून जनसामान्यास काय फायदा, तर ते आज आहे का. धर्मनाथ बीज प्रयागराज येथे त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाच्या राज्यात लोक गुण्यागोविंदाने राहत असत. त्रिविक्रम राजा धार्मिक होता व तो प्रजेच्या पालन पोषणाची फार लक्षपूर्वक काळजी घेत असत. प्रयागराज ज्या ठिकाणी आज कुंभमेळा चालू आहे, एवढा मोठा मेळा होतोय, त्या ठिकाणी पूर्वी त्रिविक्रम नावाचा एक राजा राज्य करीत होता आणि तो इतका गुणवान आणि प्रजेला आपल्या मातृत्व भावनेने पालन पोषण करत होता, इतका की त्याला सर्वजण आपले आई आणि बाप समजत होते. अशा प्रकारे तो प्रजेचे पालन करत होता आणि सगळं त्याची जी प्रजा आहे त्या ठिकाणी गुणागोविंदाने त्या ठिकाणी ती राहत होती.